वीर वर्सेस टॉय रोबोट्स. मुलांनो, उद्या काही नवीन टॉय कंपनीज त्यांच्या रिमोट ऑपरेटेड टॉयला प्रमोट करायला इथे एक्झिबिशन घेणार आहेत. तुम्ही नक्की या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आणा. येस सर. मुलांनो, आवाज नका करू. बंटी, तू सगळ्या क्लासकडे नीट लक्ष दे, कळलं? ओके सर. मित्रांनो, मी तुमच्या समोर माझ्या कलेचं प्रदर्शन करणार आहे. मी आज वीरचं चित्र काढणार आहे. वीर, छोट्या मोठ्या चुकांचं वाईट नको वाटून घेऊस. सॉरी वीर. वीरच्या जागी तीर बनलं. वीरच्या जागी तीर लागला. या बंटीला चांगला धडा शिकवायला पाहिजे. नेहमी तुला त्रास देत असतो. इट्स ओके इमली, मी त्याला आता धडा शिकवतो. मित्रांनो, मी ही ड्रॉइंग करू शकतो आणि मी बंटीचं चित्र काढणार आहे. जर कोणती छोटी मोठी मिस्टेक झाली तर वाईट नको वाटून घेऊस. हा तर माझा चेहरा मुळीच वाटत नाही. सॉरी, चुकून मिस्टेक झाली. बीच्या जागी ए लागलं आणि बंटीच्या जागी आंटी बनली. बॉस, बातमी मिळाली आहे की वीरच्या शाळेत टॉयज कंपनीज आपल्या टॉयजला प्रमोट करण्यासाठी एक्झिबिशन करणार आहेत. असं काहीतरी करा ना, ज्यामुळे वीर त्या एक्झिबिशन मध्ये जाऊच शकणार नाही. मोठं शरीर आणि छोटा विचार करणाऱ्या माणसा, माझ्या उत्तम मेंदूत अजून उत्तम आयडिया जन्म घेते. ऐक, तू पण तिथे एक टॉयचा स्टॉल उघडशील. नाही 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 बॉस, वीर आपला शत्रू आहे ना. मी त्याच्यासाठी टॉयज नाही घेऊन जाणार. ते टॉयज वीरला खेळण्यासाठी नाही तर त्याला संपवण्यासाठी असणार. विचार कर, वीरचा नाश टॉयज कडूनच लिहिला गेलाय. You a genius, boss. Super duper genius. She's right, boss. She's right. बॉस, वीर तर अजून इकडे आलाच नाही. आता मी काय करू? आपले रोबोट मुलांवर सोडून दे. जेव्हा मुलं घाबरून ओरडतील, किंचाळतील, वीर जिथे कुठे असेल तिथून येईलच. ओके बॉस. हे काय होतंय? पळा इथून. हे टॉयज कोणाचे आहेत? ह्यांना सांभाळा, थांबवा ह्यांना. पळा! अहो सर, कुठे पळताय? थांबा. आई, वाचव. कडनं निघ वीर. इथे रोबोटॉइजने हाहाकार माजवलाय. ते लेझर बीम्सनी फायर करताय. टीचर्स आणि स्टुडंट्सला एका खोलीत बंद केलंय. तिथून पळ वीर, पळ. तुम्ही सगळे जा, मी बघतो यांना. वीर, तू थांब, मी बघतो. एवढे छोटे टॉयज आणि एवढा मोठा हंगामा केलाय. आता जाऊन सगळ्यांना ठीक करतो. तुम्ही गपचूप सगळे इथून निघून जा, नाहीतर जिंटूला जेव्हा राग येतो तेव्हा जमीन हलते, आकाश फाटतं. मी 3 पर्यंत मोजेन. 1, 2, 1 मिनिट. हा सामना बरोबरीचा असेल. मी तुम्हाला समान संधी देईन. अगडम बगडम, आलम फालम, इकडम तिकडम, दम दमादम. ओके, 1, 2 आणि 3. विसरलो. मी कुठे? हे जग एवढं मोठं कसं झालं? हा कावळा माझ्या मागे का लागलाय? वाचवा. आता मलाच काहीतरी
पाहिजे. इमली, चुलबुल, तुम्ही इकडेच थांबा. एक मिनिट, मी दरवाजा उघडतो आहे. चिलबुल, तू टिम्बकटूला सांभाळ, मी वीरला सोडवते. हॅलो बॉस, वीर आपल्या कैद येत आहे बॉस. बघितली माझ्या छोट्या छोट्या टॉयची कमाल. आय एम जीनियस, सुपर डुपर जीनियस. थँक्स इमली. हे टॉयज छोटे छोटे असतील पण खूप खतरनाक आहेत. मी आता या सगळ्यांना डिस्ट्रॉय करून टाकतो. तोपर्यंत तू बाकी स्टुडंट्स आणि टीचर्सला सोडव. रोबो बॉय सूट ऑन. अगं, ते रोबोट टॉयज कुठे आहेत? सर, रोबोबॉय आला आहे. ते सगळे त्याच्या मागे गेले आहेत. आता घाबरण्यासारखं काहीच नाही. कावळा माझ्या मागे का लागलाय? मी त्याचं काय बिघडवलंय? वाचवा, वाचवा, वाचवा. हेल्प, हेल्प. चला आता होऊन जाऊन दे मुकाबला. कसा आहेस वीर? माझे हे छोटे छोटे टॉय रोबोट दिसायला असतील लहान पण घाव करतात गंभीर. एन्जॉय वीर, एन्जॉय. बाय. हे जेवढे छोटे आहेत तेवढेच चतुर आहेत. यांना मी माझ्याकडे खेचून घेतो. मॅग्नेटिक रेस ऑन. मॅग्नेटिक रेस ऑन. मी तर टॉयज सोबत लढायला गेलो होतो. मग इथे काय करतोय?
थँक्यू रोबोबॉय. थँक्यू रोबोबॉय. थँक्यू रोबोबॉय. इमली, ते सगळे टॉयज कुठे गेले? ते तर रोबोबॉयने डिस्ट्रॉय केले. जोपर्यंत रोबोबॉय आहे आपल्याला काही होणार नाही.